स्वातंत्र्य दिनाचं ऐतिहासिक महत्त्व आहे। हा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि 150 वर्ष वंदे मातरमला झालेली असताना पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून आणि सर्वत्र वंदे मातरम गीतांनीच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। आज महामहिम राज्यपाल विष्णुदेवजी शर्मा यांचा वाढदिवस पण आहे आणि त्याच दिवशी इथे पुण्यामध्ये ध्वजारोहण झालेलं आहे। अत्यंत शिस्तीमध्ये आणि चांगलं ध्वजारोहण झालेलं आहे। लाल किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे सविस्तर भाषण केलं त्याच्यामध्ये अत्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत, परंतु खास करून 2047 पर्यंतचं युवा शक्ती आणि विकसित भारत अशा प्रकारचं त्यांनी घोषणा केलेली आहे। आणि युद्ध, कोविड, त्याचबरोबर भारताची आर्थिक संपूर्ण विकास हा कसा थांबणार आहे, कुंठणार आहे, खंडित होणार आहे अशी जी टीका चालली होती त्याला ज्या गतीने वेगाने काम चाललेले त्यांनी उत्तर दिलेलं आहे। 13व्या वर्षी हे परत त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलेलं असताना आपल्याला हे देखील दिसतंय की काही ठिकाणी समाजामध्ये अस्वस्थता आणि काही प्रश्न प्रलंबित आहेत। मला असं वाटतं की आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर नेशन फर्स्ट, राष्ट्रहित प्रथम ही भूमिका घेऊन काम करणं गरजेचं आहे। आणि म्हणून सुप्रशासनाकडे जात असताना जी विविध आंदोलनं होत आहेत, जे विविध मतभेद समोर येत आहेत ते लोकशाहीमध्ये स्वाभाविक असले तरीसुद्धा आपल्याला गेल्या 50 वर्षाचा आपण कालखंड पाहिला तर लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी सातत्याने चर्चाच न करता गोंधळ घालायचा, थोडक्यात जंतर मंतर संपूर्ण लोकसभेच्या आतमध्ये चालवायचं, अशा पद्धतीने जी भूमिका घेतलेली आहे ती निश्चितपणाने अंतर्मुख त्यांनी झालं पाहिजे अशी भूमिका आहे। त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा कामकाज चालू होतं, त्या संदर्भात सुद्धा टीका टिप्पणी सातत्याने लोकसभेच्या बाहेरून चाललेली होती। तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जय आणि पराभव हे दोन्ही अपरिहार्य असतात। अशा वेळेला विरोधी पक्षाला त्यांचा झालेला पराभव आणि ठिकठिकाणी झालेलं बहुमत, पश्चिम बंगालमध्ये NDAचं झालं, बाकी ठिकाणी पण अनेक ठिकाणी आम्हाला चांगलं यश मिळालेलं आणि काम सातत्याने चाललेलं आहे। हे सरकार पडेल, ते सरकार पडेल या घोषणा सगळ्या वाऱ्यावरती गेलेल्या आहेत, परंतु मला असं वाटतं की काही व्यक्तींना वैफल्याने ग्रासलेलं आहे आणि त्यामुळे रोज ते वेगवेगळी निराधार स्टेटमेंट करत असतात की निवडणूक आयोगाशी अमितजी शहा यांनी सौदा केला। तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी कोर्टामध्ये सिद्ध करावं कशा पद्धतीने पुरावे काय देतील ते, किंवा त्यांनी स्वतः जाऊन साक्षीदार म्हणून समोर सांगावं की आमच्याकडे हे पुरावे आहेत। अशा पद्धतीने सगळे निराधार आरोप करून जनतेच्या मध्ये वैफल्य आणि नैराश्य पसरवण्याचंच फक्त काम विरोधी पक्षाचं बाकी राहिलेलं आहे। आणि मी आजच्या दिवशी स्वातंत्र्य सेनानी, हुतात्मे, जे पोलीस काही दगावलेले आहेत, सामान्य माणसं अनेक अपघातात दगावलेली आहेत, त्या सगळ्यांना श्रद्धांजली व्यक्त करते। ताई, सातत्यानं एक टीका होत होती की गृहमंत्री जे आहेत ते लोकसभेमध्ये येत नाहीत, अधिवेशनात येत नाहीत, या संदर्भातली टीका होत होती। माननीय अमितजी शहा यांनी पुण्यात सुद्धा आले होते, त्यावेळेलाही स्पष्ट केलं होतं आणि सर्व ठिकाणी की केंद्र सरकारची प्रत्येक बाबतीमध्ये उत्तर द्यायची तयारी आहे। त्याचबरोबर नीटच्या परीक्षेच्या संदर्भात ज्या सुधारणा आहेत त्याबद्दल अनेक खासदारांनी मतं मांडली होती, ज्याच्यामध्ये श्रीकांतजी शिंदे आमचे नेते यांनी पण लोकसभेमध्ये मत मांडलेलं होतं। तर सरकारची उत्तर द्यायची तयारी असतानासुद्धा मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीने अपमानित होईल। हे पहा, मतभेद असणं आणि सत्तेत असणाऱ्या माणसाला त्याचं विकृत रूप दुसऱ्यांसमोर मांडणं या दोन गोष्टींच्यामध्ये फरक आहे। आणि काही उत्तर अमितजी शहानी दिलं असतं तरीसुद्धा त्या उत्तराच्या वेळेला गोंधळ घालणं हेच ज्यांचं काम सातत्याने राहिलेलं आहे त्यांच्याकडून आपण फार मोठी परिपक्वतेची अपेक्षा धरू शकत नाही। राहुल गांधी यांनी पंतप्रधान मेलोनी यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते काँग्रेसच्या विकृत दृष्टिकोनाचं स्वरूप आहे। आणि जेव्हा असा एखादा नेता बोलतो तेव्हा गल्लीतले चेले चपाटे पण अशाच भाषेत बोलत असतात। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने समाज माध्यमातून आणि वाहिन्यांवरून दिसत असल्यामुळे त्यांचा एक भ्रमाचा भोपळा तयार झालेला आहे। पण बेडकीने किती प्रयत्न केला तरी त्यांना बैल होता येत नाही, हे त्यांना परत पुढच्या निवडणुकीमध्ये दिसेल। ताई, आज स्वातंत्र्य दिन आहे, 45 नागरिक जे आहेत शहरातले, जिल्ह्यातले आणि वेगवेगळ्या भागातले ते आज आंदोलन करत आहेत। आमेडिया जी कंपनी आहे मुंडव्यातील, त्या संदर्भातील जे उदयसिंह चव्हाण नावाच्या जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न जो आहे तो इशारा दिलेला आहे। स्वातंत्र्य होत असताना 45 जणांना आत्मदहन करावाचा इशारा देण्यास लागतो, काय नेमकं प्रॉब्लेम आहे? आणि आमेडियावरती अजून कारवाई झाली नाही असा आरोप पण होतो। या संदर्भामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस
तसंच आमचे उद्योगमंत्री आणखीन मी तर असं म्हणेन की आजच्या या सगळ्या कार्यक्रमाची आणि जबाबदारी शेवटी विभागीय आयुक्तांवर असते. तर अशी जी आंदोलनं होतात त्याच्यावर विभागीय आयुक्तांनी आधीच पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त यांच्याशी बोलून लोकांचं समाधान होईल अशी आदल्या दिवशी पूर्वसंध्येला भूमिका घेतली असती तर विभागीय आयुक्तांच्या प्रयत्नातून हे आत्मदहन कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झाला असता. आणि अजूनही मला असं वाटतं की आजच्या सूर्यास्ताच्या आतमध्ये विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या आंदोलकांशी बोलून या संदर्भामध्ये योग्य त्या पद्धतीने कशी कारवाई होईल हे त्यांनी पाहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. या प्रोटोकॉलमध्ये काही तुम्हाला जाणवलं का? कारण तुम्ही शेवटी ज्येष्ठ सभापती राहिलेले आहात, सगळ्यात ज्येष्ठ सभासद आहात सभागृहाच्या. काही तुम्हाला जाणवलं, वेगळा अनुभव मिळाला? नाही, मला त्याच्यामध्ये मला स्वतःला वैयक्तिकरित्या सगळे ओळखतात त्यामुळे त्यांनी माझी ताबडतोबच व्यवस्थित बसण्याची व्यवस्था केली. परंतु मी एक पाहिलं की अधिकारी आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक, त्याच्यापैकी स्वातंत्र्य सैनिक ना पहिल्या रांगेत त्यांनी ठेवली होती व्यवस्था, ती एकदम छान होती. पण स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे अधिकारी असायला पाहिजे होते, तर त्याच्याऐवजी त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे आमदार ठेवले. तर या संदर्भामध्ये हे अनेक वर्ष मी पाहते आहे. तर मी माननीय बावनकुळेजी चंद्रशेखर बावनकुळे जे आपले महसूल मंत्री आहेत आणि ज्यांच्या अंडर विभागीय आयुक्त आणि असतात, तर हा राज्यस्तरावरचाच प्रश्न आहे. तर मला असं वाटतं केवळ आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे, स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे पण अधिकारी असावेत, स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे बाकीचेही लोक असतील. परंतु अनेक निवृत्त अधिकारी, मी त्यांचा सन्मान करते, ते सर्वजण पहिल्या रांगेत येऊन बसलेले होते आणि आमदारांना मात्र या पद्धतीने जी वागणूक दिली गेली या संदर्भामध्ये मला आत्तापर्यंत एक दोनदा जाणवलं होतं, पण आज अगदी स्वतः बघायला मिळालं. आणि मला तर सगळेजण सामाजिक याच्यात ओळखतातच, त्यामुळे मला स्वतःचा माझा मानापानाचा काही प्रश्न आला नाही. माझ्याशी सगळे सन्मानानेच वागले. उपसभापती होता, ताई मोठं पद होतं. प्रशासनाकडून ज्या पद्धतीने सन्मान मिळणं अपेक्षित होतं तो आज मिळाला नाही असं एकूण आमदारांची बसायची व्यवस्थाच मुळी नीट करण्यात आलेली नव्हती आणि त्यांनी दुसऱ्या रांगेत दाखवलं होतं आणि त्याच्यावरती एक मुलामा देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत ठेवले. तर माझं म्हणणं, स्वातंत्र्य सैनिक पहिल्या रांगेत जरूर ठेवा, परंतु सगळ्या बाजूला 50% जास्त महापौरांना सुद्धा बसण्याची खुर्ची व्यवस्थित ठेवलेली नव्हती. आणि त्याच्यामुळे अजित पवारांचं निधन झाल्यानंतर सन्मान नव्हतं आणि खुर्च्या सुद्धा कमी करण्यात आलेल्या होत्या. दरवर्षी ज्या खुर्च्या असतात त्या मोठ्या प्रमाणात असतात. आज खुर्च्या मला असं वाटतं लोक जास्त आली असतील. प्रत्येक गोष्ट मी प्रशासनाला दोष देणार नाही. त्यांचं असं नेहमीच एक ठराविक उत्तर असतं की आम्हाला वरून सांगतात त्याच्यावर आम्ही करतो. त्यामुळे आता आम्ही विधिमंडळामध्येच हा विषय व्यवस्थित घेऊ. दादांचा मृत्यू झाला. ही इथली व्यवस्था आहे ना? नियोजनाचा अभाव हा, इथल्या विभागीय आयुक्तांची मला वाटतं हे सगळे याच्यामध्ये. विभागीय आयुक्त, RDC, जिल्हाधिकारी, खरं तर RDCचं हे काम असतं. आम्ही RDCना याची जाणीव करून दिली होती. पण तुम्ही पूर्वी पण पाहिलेलं आहे की नेहमीच आमदारांना दुसऱ्या रांगेत. आणि काय तुम्हाला सांगायचं म्हणजे आता उघड बोलते मी, काही मुंबईच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांच्या पत्नी पहिल्या दुसऱ्या रांगेत असतात. त्यांचाही फार मोठा सन्मान आहे, आम्ही मान्य करतो, त्यातल्या अनेक जणी कर्तृत्ववान आहेत. आणि लोकप्रतिनिधी मात्र मागे कोपऱ्यात साधारणपणे मुख्यमंत्री किंवा राज्यपालांची दृष्टी पडणार नाही अशा ठिकाणी त्यांना बसवलेलं असतं. त्यामुळे हा सगळाच प्रोटोकॉलचा विषय हा मी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि महसूल मंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहे. कारवाईची मागणी तुम्ही व्यक्त करता या सगळ्या याच्यामध्ये या पद्धतीने खरं तर प्रोटोकॉल असणं गरजेचं तसं होताना दिसत नाही सातत्याने. नाही, मला असं वाटतं देश सगळ्यात मोठा आहे. आम्हाला अगदी शेवटच्या रांगेत बसवलं असतं तरी आम्ही ते कार्यक्रम गांभीर्यानेच पार पाडणार. त्याच्यामुळे मला यावरून काहीतरी मी रागवले किंवा माझ्या डोळ्यात अश्रू आलेत वगैरे असं काही नाही आहे. फक्त मला याच्यात असं सांगायचं आहे की एकूण व्यवस्था म्हणून काही सुधारणा झाली पाहिजे आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. दादांच्या मृत्यूनंतर अधिकारी पुण्यातले निर्डावलेले आहेत असे सामान्य नागरिक वारंवार तक्रार करतात. धाक राहिलेला नाही असं देखील सामान्य नागरिक. मग तुम्हाला काय 2 मिनिट बाईट होऊ द्या, नंतर बोला तुम्ही प्लीज. अधिकाऱ्यांवरती प्रशासनावरती वचक पाहिजे होता तो वचक राहिला नाही असं दिसतंय. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांचे सातत्याने पुण्यात कार्यक्रम झाले तर तो वचक राहील असं मला वाटतं. नाही, पण दादांची उणीव जाणवते सगळे. आणि दादांची उणीव रोजच जाणवते आम्हाला. दादांची उणीव तुम्हालाही जास्त जाणवत असेल. दादा नसल्यामुळे तुम्हाला रोज भेटणारी व्यक्ती राहिली नाही आहे. नाही, ही काही जी व्यवस्था आहे ती पूर्वीपासूनच त्या व्यवस्थेत बदल झाला. नाही, मुळात काय माहिती आहे, काही ज्या यंत्रणा सरकारच्या काम करतात त्यांचे केंद्राचे प्रोटोकॉल आहेत त्याप्रमाणे ते करतात. पण केंद्राचे प्रोटोकॉल आणि राज्याचे प्रोटोकॉल याच्यामध्ये शेवटी कुठेतरी सुवर्ण मध्य
किंवा मध्यम मार्ग काढायचा असतो, तो काढला गेला नाही. दुसरं एक शिवसेना पक्ष आणि चिन्हाची एकीकडे सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी आज वक्तव्य केलं की शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी देखील अजितदादा यांचीच आहे, अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य खूप महत्त्वपूर्ण मानलं. हे पहा, मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या भावना आणि सदिच्छा या महत्त्वाच्या असतात, पण कायदा कायद्याच्या जागी असतो, न्यायालय न्यायालयाच्या जागी असते, याची पूर्ण जाणीव देवेंद्र फडणवीसांना आहे. कारण ते स्वतः एक वकील आहेत, त्यामुळे त्यांची जी सदिच्छा आहे त्याचे मी आभार मानते आणि ते कायम आमच्यासोबत त्यांच्या सदिच्छा राहतील अशी अपेक्षा व्यक्त करते. सुषमा अंधारेंनी तुमच्या नावावर स्टेटमेंट त्यांनी ट्विट केले आजच्या स्वातंत्र्य दिनी, कोणी? मनोहर भिडे हां. यांचं, की अखंड हिंदुस्थानाचा राष्ट्रध्वज हा भगवा असायला पाहिजे, अशा पद्धतीचं त्यांचं वादग्रस्त. नाही, आता काय माहिती आहे का, गुरुजींच्या बद्दल मी काही बोलणं मला योग्य वाटत नाही आहे. कारण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांशी त्यांचा चांगला संवाद आहे आणि बाकीच्या कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात मी प्रतिक्रिया देणार नाही आहे. सचिन कारण पवार म्हणतात की गुन्हा दाखल करा त्यांच्या, अशा पद्धतीने नाही तर प्रत्येक काँग्रेसचा व्यक्ती कोण अजून प्रत्येकाचा लोक अहो त्यांना काम काय राहील आमच्यावर टीका नाही केली तर. टीका त्यांना नाही. काहीतरी पक्ष काम देतोय हे महत्वाचं आहे. आमदारकी दिली नाही, खासदारकी दिली नाही, पण त्यांना काम मिळतंय, तुमच्यामुळे दिसतायत ते. त्यामुळे उलट मी असं म्हणते की त्यांनी रोज हे काम करावं, पण थोडा सकारात्मक विचार करावा पुढे. भोंदू बाबा शहरातलंही भयंकर वाढलेलं हे आहे. फार भयंकर आहे स्वातंत्र्याचे घटना इतके वर्ष ही झाले. आणि मी त्याचा निषेध करते. आणि त्याच्यात सातत्याने तो माणूस असं सांगतोय की मी सांगितलं होतं की माझ्या पायाचं पाणी पिऊ नका, परंतु ते लोकच प्यायले. तर मला असं वाटतं, मी लोकांना विनंती करीन की अंधश्रद्धा निर्मूलनच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने कुठेतरी श्रद्धा कुठे संपली आणि आपण अशा पद्धतीने माणसाची अप्रतिष्ठा करणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्या थांबल्या पाहिजेत. पुणे शहराच्या दोघंही आपल्या पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्यांना आणि संदीप गिल ग्रामीण पोलीस विभागाचे अधीक्षक यांना मी विनंती करेन की अंधश्रद्धा निर्मूलनचं काम करणाऱ्या समित्या आणि जात पंचायतच्या विरोधातल्या समित्या, हुंडा विरोधी काम करणाऱ्या समित्या त्यांनी अधिक सक्रिय कराव्या आणि ताबडतोब दक्षता समितीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा समावेश करून समाजावरती विश्वास दाखवला तर बरीचशी माहिती पोलिसांकडे येऊन पोलिसांना यश मिळू शकेल. एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्राच्या काय? मनाचे मुख्यमंत्री असं प्रतापराव जाधव म्हणतात. तुम्हालाही तसंच वाटतं की खरंच हे प्रत्यक्ष मनामध्ये काही वाटलं तरी सुद्धा शेवटी वस्तुस्थितीमध्ये तुम्ही दुसऱ्यांशी सभ्यतेने सुसंस्कृतपणे वागलं पाहिजे, ही शिवसेना प्रमुखांची आणि एकनाथ शिंदेंची आम्हाला शिकवण आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या मनातला इच्छा असल्या तरी आज महायुतीचा जो कौल आलेला आहे त्याच्यामध्ये तिघही जण, देवेंद्रजी फडणवीस, सुनेत्राताई पवार आणि एकनाथ शिंदे, हे तिघही जण अगदी एक दिलानी काम करतायत. तर ज्यांच्या ज्यांच्या मनामधल्या ज्या इच्छा आहेत तर त्या कधी पूर्ण होतील त्याच्यासाठी प्रत्येकाने सक्रिय राहिलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. अमित शहावरती गृहमंत्री आहे असं कोण? पृथ्वीराज चव्हाणांनी- अमित शहा काय लायक नसलेले गृहमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाणांचं चव्हाणांनी टीका केली. पृथ्वीराज चव्हाणांचा अभ्यास जर का पाहिला तर त्यांचा उजवा हात बरा झाला असेल असं मी त्यांना शुभेच्छा देते. थँक्यू ताई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.